नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी आता सध्या आहे शिरूर बस स्टँडवरती. मी गावावरून पुण्याला जात असताना इथं गाडीचं डिझेल भरण्यासाठी इथं बस स्टँडमध्ये थांबले ते सगळे लोक. तर इथे एका ठिकाणी इथं माझं लक्ष गेलं, जे MSEBचा महावितरणचा बॉक्स आहे त्या बॉक्सच्या शेजारी एक गरीब लोक, छोटे छोटे मुलं 4-5 लोक ते जेवण करतात आणि तिथं एक MSEBचा DB बॉक्स आहे, तो ओपन बॉक्स आहे. मी तिथल्या अधिकाऱ्यांना आता सांगितलं की म्हणलं तिथे लोक तिथे जेवाय बसलेत, लहान मुलं आहेत, खेळत खेळत जाऊन हात लागू शकतो. तर कोणाचा हात लागला तर डायरेक्ट त्याचा जीवच जाईल, माणसाचा म्हणा, मुलाचा म्हणा, प्राण्यांचा म्हणा. कारण त्या DB बॉक्समध्ये 440 करंट आहे. तो DB बॉक्स मी तुम्हाला दाखवतो. एक मिनटं, इकडं बघा, हा DB बॉक्स आहे. त्या साईडला लोक बसले तिथं आणि ह्या साईडला DB बॉक्स आहे. मग दाखवतो मी, तिथून दिसत लांबून दिसत. एक मिनटं, इकडं बघा, हा पहा DB बॉक्स दिसला का? हा इथं लोक ते जेवण करतात, त्यांची मुलं तिथे खेळतात, प्राणी वगैरे इथं येऊ शकतात. तर इथला जो अधिकारी एक सिक्युरिटी, त्यांना मी आता जस्ट त्यांना सांगितलं की हा DB बॉक्स लावून घ्या, कारण की ह्याच्याकडं आता लावण्यासाठी माझ्याकडं टेस्टर पण नाही आणि की पण नाही आहे. फक्त मी त्यांना सांगण्याचं काम केलं. ते लोक लगेच ते MSEBच्या लोकांना त्यांनी फोन केला आणि ती लोक आता येणार आहेत ते बॉक्स लावण्यासाठी. तर महावितरणचा हा निष्काळजीपणा, किती निष्काळजीपणा आहे बघा एकदम. कोणाचंही लक्ष नाही त्या बसस्टँडमध्ये. माझं लक्ष गेलं म्हणून मी अपघात वाचला पाहिजे, टाळला पाहिजे, त्यासाठी मी हे केलेलं आहे. एक व्हिडिओ घेतला आहे इथला. हा बसस्टँड आहे बघा, शिरूरचं बसस्टँड आहे. हा काही बसस्टँड आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की त्या महावितरणच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. घोड नदी शिरूरमधला हा सिक्युरिटी केबिन, तिथला हा DB बॉक्स आहे. दत्त मंदिर आहे तिथं, दत्त मंदिरा शेजारीच हा DB बॉक्स आहे बसस्टँड शेजारी. हो का? याच्यामध्ये 440 करंट आहे. आता हात जर कोणाला लागला ना, वाचणारच नाही, कोण जागेवर मरून जाईल.